नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 जून 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण GDP, हीट वेव्ह आणि कॅटल इयरिंग टॅगिंग या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इन डिटेलमध्ये या सर्व कन्सेप्टचं किंवा घटकांचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरणही पाहणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आज जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे GDP संदर्भात, ज्याला की आपण या ठिकाणी सकल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणत असतो। GDP वर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। वार्षिक GDP वाढ 8.2% अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या 2 वर्षांमध्ये किंवा मागच्या काही वर्षापासून भारतात जी काही GDP आहे ती जगामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारा GDP आहे, म्हणजे ते एक चांगल्या प्रकारचं साइन आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। म्हणजे दुसऱ्या अंदाजानुसार 2023-24 या वर्षामध्ये जो काही GDPचा दर आहे तो आपल्यामध्ये 7.6% ठेवण्यात आला होता, परंतु या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये 8.2% या ठिकाणी आपल्या GDPचं किंवा सकल देशांतर्गत जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। आणि यामुळे जगात सर्वाधिक वेगवान वाढ असणारा GDP किंवा अर्थव्यवस्था म्हणून आता भारताकडे मागच्या काही वर्षांमधून पाहतले जात आहे। नंबर 2 वरती या ठिकाणी आपल्याला चीन हा देश दिसतो। या ठिकाणी भारताने जे काही $5 ट्रिलियन इकॉनॉमीचे लक्ष्य ठेवले होते ते लक्ष्यही येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारत पूर्ण करेल। सध्या भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती $3.5 ट्रिलियन आसपास या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी GDP हा इकॉनॉमिक्सचा अर्थव्यवस्थेचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि यावर आधारित जे काही प्रश्न असतात ते आयोगाकडून प्रत्येक वर्षी हमखास विचारले जातात। मग त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सध्या तरी आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जाते? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जो काही GDP आहे हा GDP या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती, खर्चाची पद्धती अशा प्रकारच्या काही पद्धती मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय D, वरील सर्व ज्या पद्धती आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरल्या जातात हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? म्हणजे जे काही भारताचा GDP आहे या GDPची गणना किंवा मोजमाप कोणती भारतातील संस्था करते अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर भारतातील जे काही राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय आहे ज्याला की आपण सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणतो, या सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस कडून या ठिकाणी भारतात जो काही GDP आहे तो प्रत्येक वर्षी प्रत्येक क्वार्टरला या ठिकाणी मोजला जातो आणि त्या संबंधात जी काही आकडेवारी आहे तीही या ठिकाणी पब्लिश केली जाते। म्हणजे जो काही आपला प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक C राहील, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, GDP हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा असल्या कारणाने या संदर्भात इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जो काही GDP आहे GDPला आपण इंग्लिशमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असं म्हणतो, ज्याला की मराठीमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात। सकल म्हणजे देशांतर्गत, देशाच्या आत होणारे जे काही उत्पादन आहे, मग ते वस्तू किंवा सेवाचं उत्पादन असेल तर यालाच या ठिकाणी आपण GDP असे म्हणतो। हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर GDP म्हणजे काय याची जर सरळ आपण डेफिनेशन पाहिली तर दिलेल्या कालावधीत देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य म्हणजेच या ठिकाणी GDP होय, किंवा GDP या ठिकाणी एका ठराविक कालावधीमध्ये देशामध्ये जे काही सर्व अंतिम वस्तू आणि सेवा आहेत यांचं जर एकूण बाजार मूल्य काढलं तर ते मोजण्याचे एक साधन म्हणजे GDP
होय, तर या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून जीडीपी म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जो काही कालावधी आहे तो या ठिकाणी आपण 1 वर्षाचा घेऊया. म्हणजे 1 वर्षासाठी भारताचा जीडीपी किती आहे हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी जो काही भारत देश आहे, भारत देशामध्ये वस्तू आणि त्याचबरोबर सेवा यांचं उत्पादन होतं किंवा सेवा पुरवल्या जातात. मग या ठिकाणी जी वस्तूची किंमत आहे ती फॉर एक्झाम्पल 100 कोटी धरूया आणि जे काही सेवांची किंमत आहे ती फॉर एक्झाम्पल 150 कोटी या ठिकाणी आपण असं ॲज एक्झाम्पल म्हणून गृहीत धरूया. मग या ठिकाणी वस्तू प्लस सेवा यांची बेरीज केल्यानंतर जे काही आपल्याला आकडा येणार आहे तो आकडा आहे 250 कोटी. म्हणजे या ठिकाणी भारताचा जो काही जीडीपी आहे तो 250 कोटी आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या डेफिनेशन मध्ये दिलेला कालावधी किती आहे, दिलेला कालावधी हा 1 वर्षाचा आहे. मग या ठिकाणी तुम्ही 1 वर्षाचा कालावधी घेऊ शकताय, 1 महिन्याचा घेऊ शकताय, 5 वर्षाचा घेऊ शकताय. म्हणजे जो काही कालावधी तुम्ही घेणार आहात त्या कालावधीमध्ये ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा आहेत. आता अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्या माध्यमातून आपण अंतिम वस्तू किंवा सेवा हे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फॉर एक्झाम्पल गहू हे जे पीक आहे या पिकाचं उत्पादन शेतकरी करतो. या गव्हापासून पीठ निर्माण केलं जातं आणि त्या पिठापासून या ठिकाणी आपण ब्रेड निर्माण करतो. मग या ठिकाणी या गव्हाची किंमत लक्षात न घेता गव्हापासून पीठ निर्माण केलं, पिठापासून ब्रेड निर्माण केलं आणि हे ब्रेड या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण 100 रुपयाला विकलं तर या ठिकाणी ही अंतिम वस्तू राहील. गहू पीठ हे इंटरमिडिएट किंवा मध्यस्थ वस्तू राहतील कारण ब्रेडची निर्मिती करण्यामध्ये आपण गहू पीठ या साधनांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सुरुवातीला जो गहू आहे गव्हाची किंमत या ठिकाणी कदाचित 50 राहू शकते. गव्हापासून पीठ निर्माण केल्यानंतर याची किंमत या ठिकाणी 75 रुपये राहू शकते आणि जेव्हा आपण त्या पिठाचं रूपांतर ब्रेडमध्ये करतो तर त्याची किंमत वाढून या ठिकाणी 100 रुपये होते. म्हणजे या ठिकाणी जे ब्रेड आहे ही या ठिकाणी आपली अंतिम वस्तू राहील आणि जी काही अंतिम वस्तू आहे त्या अंतिम वस्तूचे जे काही बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्याची जर आपण बेरीज केली ज्यामध्ये वस्तू असतील सेवा असतील तर येणारी जी काही बेरीज आहे ती या ठिकाणी त्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये असणारा आपला जीडीपी असेल, आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन सकल देशांतर्गत उत्पन्न असेल हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. हा जो जीडीपी आहे या जीडीपीचा नेमका उपयोग काय तर जीडीपी आपण का काढतो हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही नेमकी किती वेगाने वाढत आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्या देशाचा जीडीपी किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता जीडीपी मध्ये 2% वाढ झाली. जीडीपी मध्ये आपण म्हणतो या न्यूज मध्ये की भारतात जो काही जीडीपी आहे तो 2.5% या ठिकाणी वाढला आहे. म्हणजे नेमकं काय झालं आहे तर फॉर एक्झाम्पल असं समजूया की 2022 या वर्षामध्ये भारतात जो काही एकूण जीडीपी आहे तो 100 कोटी रुपये होता. परंतु जेव्हा 2023 वर्ष येतं त्या 2023 वर्षामध्ये आपण भारतात जो काही जीडीपी आहे तो जीडीपीचे मापन केले असता भारताचा जीडीपी या ठिकाणी आपल्याला 108.2 कोटी झालेला दिसला. म्हणजे या ठिकाणी 100 वर 8.2 कोटीची वाढ झाली आहे आणि जर पर्सेंटेजमध्ये काढलं तर ही वाढ 8.2% असलेली आपल्याला दिसते. म्हणजे या ठिकाणी जो काही जीडीपी मध्ये वाढ आहे ती 8.2% झाली आहे हे या ठिकाणी आपण ठरवू शकतो आणि या सर्व कारणासाठी या ठिकाणी आपल्याला जीडीपीचा उपयोग होताना दिसतो. जीडीपीची गणना करण्यासाठी जी काही भारतातील जबाबदार संस्था आहे ती आहे केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय ज्याला की आपण सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन असं म्हणतो. त्याविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. जीडीपीचे ही काही प्रकार पडतात ज्यामध्ये एक आहे नॉमिनल जीडीपी. जो काही नॉमिनल जीडीपी असतो यामध्ये चलनवाढ म्हणजे ज्याला की आपण भाववाढ म्हणतो, किंमत वाढ म्हणतो, याला या ठिकाणी ऍडजस्ट करत नाहीत. म्हणजे जी होणारी अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ आहे तिला ऍडजस्ट न करता जो काही जीडीपी आपण काढतो त्याला या ठिकाणी आपण नॉमिनल जीडीपी असे म्हणतो. आणि जो काही रिअल जीडीपी आहे, रिअल जीडीपी काढत असताना या ठिकाणी देशामध्ये होणारी जी काही चलनवाढ आहे, भाववाढ आहे
तिला या ठिकाणी आपण ॲडजस्ट करतो आणि स्थिर किमतीवर वस्तू आणि सेवांचे जे काही मूल्य आहे ते मूल्य या ठिकाणी आपण ठरवतो। मित्रांनो, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो या ठिकाणी आपल्याला समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी जो काही फरक आहे तो फरक या काही एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल 2022 या वर्षी भारतात जो काही जीडीपी आहे तो आहे 100 कोटी रुपये। या ठिकाणी होणारी जी काही भाववाढ आहे किंवा चलनवाढ आहे ती फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 2% घेऊया आणि या ठिकाणी भारतात जो काही जीडीपी आहे तो 8.2% या ठिकाणी वाढलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी जो काही जीडीपी आपण या ठिकाणी एकूण जीडीपीची वाढ आहे ती 8.2% असं जर घेतली तर ती होईल या ठिकाणी नॉमिनल जीडीपी। परंतु जर आपल्याला रिअल जीडीपी काढायचं असेल तर या ठिकाणी जी काही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जी काही जीडीपी मध्ये वाढ झाली आहे नॉमिनल जीडीपी मध्ये, त्या नॉमिनल जीडीपी मधून जे काही इन्फ्लेशनचं प्रमाण आहे ते प्रमाण जर या ठिकाणी आपण मायनस केलं तर या ठिकाणी आपल्याला रिअल जीडीपी भेटतो आणि तो असेल 6.2%। म्हणजे जेव्हा जो काही नॉमिनल जीडीपी आहे या नॉमिनल जीडीपी मधून जर देशातील जी काही चलनवाढ आहे भाववाढ आहे त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी जर आपण मायनस केलं तर या ठिकाणी आपल्याला रिअल जीडीपी भेटतो। तर अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी दरडोई जीडीपी ही काढला जातो आणि दरडोई जीडीपी काढण्यासाठी तुम्हाला या देशामधील जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येला या ठिकाणी तुमच्या देशामधचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाने म्हणजे जीडीपीने या ठिकाणी भाग द्यावा लागतो। म्हणजेच या ठिकाणी प्रति व्यक्ती जीडीपी किती आहे हे तुम्ही या ठिकाणी दरडोई जीडीपीच्या माध्यमातून माहिती करून घेऊ शकताय। ज्या कोणत्या देशाचा दरडोई जीडीपी जास्त असेल तो देश या ठिकाणी विकसित असेल आणि ज्या देशाचा कमी असेल तो देश या ठिकाणी अविकसित असेल। या ज्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही जीडीपीच्या गणना पद्धती आहेत म्हणजे कोणकोणत्या पद्धतीचा वापर करून या ठिकाणी आपण जीडीपीची गणना करतो हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर जीडीपीची गणना करण्यासाठी आपण उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती अशा 3 पद्धतीचा या ठिकाणी आपण वापर करत असतो। यामध्ये जी काही खर्च पद्धती आहे या खर्च पद्धतीमध्ये मित्रांनो आपण नागरिक किंवा जो काही ग्राहक ते या ठिकाणी उपभोगावर खर्च करतो। त्याचबरोबर आपल्याकडे जी काही बचत आहे त्या बचतीची आपण या ठिकाणी गुंतवणूक करत असतो। नागरिकाप्रमाणे सरकारचाही खर्च असतो, मग तो रस्ते विकासासाठी असेल किंवा संरक्षण क्षेत्रातील जी काही साधने आहेत त्यांच्या विकासासाठी असेल किंवा जो काही सरकारी खर्च आहे तो भागवण्यासाठी असेल आणि त्याचबरोबर निव्वळ निर्यात याचाही या ठिकाणी समावेश होतो। तर मित्रांनो या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून असं समजून घेऊया की खर्च पद्धतीने जीडीपी नेमका कसा काढला जातो। फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे किंवा आपल्या देशातील जे काही व्यक्ती आहेत त्यांचा एकूण उपभोग या ठिकाणी 10 रुपये आहे आणि या ठिकाणी आपल्या देशातील नागरिक मग सरकार असेल वगैरे वगैरे संस्था असतील त्यांच्याकडून या ठिकाणी 15 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जो काही सरकारी खर्च आहे तो 30 रुपये झालेला आहे आणि या ठिकाणी आयात निर्यात जी काही निव्वळ आहे, आयात निर्यात निव्वळ म्हणजे काय तर जेव्हा आपण काही वस्तूंची आयात करत असतो या आयातीमधून जेव्हा आपण आपल्या देशामधून होणारी जी काही निर्यात आहे ती निर्यात मायनस करतो तेव्हा आपल्याला निव्वळ निर्यात या ठिकाणी भेटते। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण आयातीमध्ये 100 कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात केली आहे। त्याच वेळी आपल्या देशातून या ठिकाणी आपण 150 कोटी रुपये वस्तू किमतीच्या या ठिकाणी निर्यात केली आहे। म्हणजे या ठिकाणी हा जो डिफरन्स आहे तो 50 कोटीचा आहे ज्याला की या ठिकाणी आपण निव्वळ निर्यात म्हणूया। परंतु या ठिकाणी जर ते मायनस मध्ये असेल तर या ठिकाणी ते आपलं मायनस होईल। मग या ठिकाणी हे प्लस मध्ये असल्या कारणाने या ठिकाणी आपण या रकमेमध्ये हे 50 प्लस करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी जो काही आपला खर्च आहे मग तो उपभोगावर असेल, गुंतवणुकीवर असेल, सरकारी खर्च असेल किंवा जी काही आपली निव्वळ निर्यात आहे ती जर या ठिकाणी आपण प्लस करत गेलो तर शेवटी मिळणार जे काही आपल्याला आन्सर आहे ते आन्सर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय 80 आणि या ठिकाणी 25 म्हणजेच 105 रुपये किंवा कोटी कोणताही तुम्ही या ठिकाणी नंबर घेऊ शकताय। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपण खर्च पद्धतीचा वापर करून या ठिकाणी जीडीपीची गणना करत असतो। त्यानंतर जी दुसरी पद्धती आहे ती आहे उत्पन्न पद्धती। म्हणजेच एक नागरिक म्हणून
किंवा एक सरकार म्हणून तुम्हाला काही ना काही खर्च असतो, त्याचबरोबर काही ना काही उत्पन्न भेटत असतो। आता जे काही उत्पन्न आहे ते वेतनाच्या स्वरूपामध्ये असू शकतं, नफ्याच्या स्वरूपामध्ये असू शकतं, भाडे असेल, कर असेल, याच्यामधून जी काही सबसिडी आहे ती जर सबसिडी आपण मायनस केली तर या ठिकाणी आपल्याला एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे भेटतं। मित्रांनो हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण वेतन 10 घेऊया, नफा 15 घेऊया, भाडे 30 घेऊया आणि जो काही कर आहे तो कर या ठिकाणी आपण 50 रुपये घेतलेला आहे आणि या ठिकाणी सरकारकडून दिली जाणारी काही सबसिडी आहे तुम्हाला ती फॉर एक्झाम्पल 50 आहे असं या ठिकाणी आपण गृहीत धरूया। म्हणजेच या ठिकाणी या सर्व गोष्टी जर कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण केलं तर शेवटी या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो काही जीडीपी असेल तो जीडीपी मित्रांनो या ठिकाणी 55 रुपये असेल। हे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल। आणि त्यानंतर एक शेवटची राहिली ती म्हणजे आहे उत्पादन। या ठिकाणी पहा कोणतीही वस्तू असू द्या, कोणत्याही वस्तूचं निर्मिती करण्यासाठी आपल्याला 4 घटकांची गरज असते, ज्यामध्ये एक आहे जमीन, दुसरा आहे श्रम म्हणजे श्रमिक, नंबर 3 वर आहे या ठिकाणी भांडवल आणि नंबर 4 वर या ठिकाणी असतो संयोजक। या ठिकाणी हे 4 घटक या ठिकाणी उत्पादनाच्या क्रियेमध्ये सहभाग घेत असतात। मग या घटकाला येणारा जो काही खर्च आहे तो जो खर्च किंवा या घटकाकडून उपयोगात आणलेले जे काही उत्पादन आहे तो जर एकत्र केलं तर या ठिकाणी आपण उत्पादन पद्धतीचा वापर करून या ठिकाणी जीडीपीची गणना करू शकतो। हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या 3 पद्धतीविषयी ज्याच्या माध्यमातून आपण जीडीपीचं मोजमाप करतो ते या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे। तर मित्रांनो त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट तुम्ही पाहू शकता ती आहे राष्ट्रीय उत्पादन, ज्याला की आपण जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो। तर या ठिकाणी जो काही जीडीपी आहे, जीडीपी प्लस परदेशातील निव्वळ उत्पन्न जेव्हा आपण समावेश करतो त्याला या ठिकाणी आपण जीएनपी असं म्हणतो। जीडीपी मध्ये जो काही आपला देश आहे, आपल्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये किंवा अंतर्गत सीमामध्ये जे काही उत्पादन होतं त्याचाच या ठिकाणी आपण समावेश करत असतो। परंतु जेव्हा आपण जीएनपी घेतो, आपल्या देशातील काही नागरिक इतर देशामध्ये कार्य करत आहेत, फॉर एक्झाम्पल सौदी अरेबिया असेल, अमेरिका असेल, ग्रेट ब्रिटन असेल, या ठिकाणी आपले काही नागरिक त्या ठिकाणी कार्य करत आहेत। म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही त्यांना उत्पन्न भेटत आहे। ते जर उत्पन्न या ठिकाणी आपण ऍड केलं आणि आपल्या देशामध्ये जे काही विदेशी नागरिक आहेत ते जे कार्य करत आहेत ते जे उत्पन्न या ठिकाणी आपण वजा केलं तर या ठिकाणी येणारा जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण जीडीपी मध्ये ऍड करतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला जीएनपी भेटतो, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन भेटत असतो। हा एक छोटा फरक आहे। जेव्हा आपण इकॉनॉमिक्सची चर्चा करू तेव्हा इन डिटेल मध्ये जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी अशा ज्या महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। आपल्याकडे जे काही प्रत्येक देश आहे त्या प्रत्येक देशामध्ये मानवाचा विकास किती प्रमाणात झाला आहे हे समजून घेण्यासाठी आपण मानव विकास निर्देशांक काढत असतो किंवा त्याचे मापन करत असतो। आणि ते काढत असताना जो काही दरडोई जीडीपी आहे ही जी कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी उपयोगात घेतली जाते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढची जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती आहे जीडीपी डिफ्लेटर। ही एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे। यावर आधारित प्रश्न आयोगाने काही वेळा या ठिकाणी विचारलेले आहेत। तर जीडीपी डिफ्लेटर काय आहे तर अर्थव्यवस्थेमधील सर्व नवीन देशांतर्गत उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांची जी काही किंमत पातळी आहे त्याचं मोजमाप करण्याचं जे काही साधन आहे त्याला या ठिकाणी आपण जीडीपी डिफ्लेटर असे म्हणतो। नवीन देशांतर्गत म्हणजे देशाच्या मध्ये, देशाच्या बाहेर नव्हे, आणि ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा आहेत यांची जी काही किंमत पातळी आहे ती किंमत पातळी मोजण्याचं कार्य या ठिकाणी जीडीपी डिफ्लेटरच्या माध्यमातून केलं जातं। हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक देशाचा किंवा जागतिक स्तरावर जर आपल्याकडे जीडीपीचा डाटा पाहिजे असेल आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे ते या ठिकाणी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला की आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो, या 2 संस्थांकडून जारी केलं जातं, जे की आपल्याला प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था आणि जागतिक स्तरावर आर्थिक वातावरण कशा प्रकारचं आहे हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी मदत होताना आपल्याला दिसते। तर इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण जीडीपी संदर्भात माहिती घेतली। पुढे या ठिकाणी आपण व्हीट वेव्हवर आधारित एक न्यूज आहे त्या न्यूजची संदर्भात या ठिकाणी जो काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। उष्माघाताचे 50 बळी। अलीकडील काळामध्ये जे काही हवामान बदल आहे, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर तापमान वाढ झाली आहे।
परिणामी ज्या काही हीट वेव्ज आहेत, उष्णतेच्या लाटा आहेत, यांची तीव्रता आणि जी काही वारंवारता आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसते आणि त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम या ठिकाणी मानवी आरोग्यावर होताना आपल्याला दिसत आहेत। ॲज इट इज न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न बनतात, प्रश्न पाहूया। शहरी उष्णता बेट प्रभाव, अर्बन हीट आयलंड इफेक्ट काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, अर्बन हीट आयलंड्स इफेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही शहरी भाग असतो, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचे जंगल असते, सिमेंटचे जंगल असते। या ठिकाणी जे काही इमारती आहेत त्याच्या निर्मितीमध्ये आपण सिमेंट वापरतो, खडी वापरतो। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही रस्ते आहेत, म्हणजे प्रत्येक निर्माण कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचा वापर करत असतो आणि या ठिकाणी जमीन किंवा जी काही ग्रीन बेल्ट आहे, ज्याला या ठिकाणी आपण वृक्ष म्हणूया, वृक्षांची कमतरता या ठिकाणी दिसते। परिणामी या ठिकाणी जे काही कॉन्क्रीट आहे ते काय करतं, सूर्याची जी काही उष्णता आहे ती शोषून घेण्याचं कार्य करतं। यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता शोषली गेल्यामुळे या ठिकाणी तापमान जे असतं ते तापमानामध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसते आणि अशा परिस्थितीची जी काही स्थिती आहे ती अर्बन एरियामध्ये आपल्याला दिसते, ती ग्रामीण भागामध्ये दिसत नाही। कारण ग्रामीण भागामध्ये जे काही रस्ते असतात ते मातीचे असतात, कच्चे असतात, जी काही घरे असतात ती कमी प्रमाणात सिमेंटची असतात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वृक्षांची लागवड आसपासच्या भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये झालेली आपल्याला दिसते। यामुळे जे काही तापमानाचं प्रमाण आहे इन कंपेअर टू शहरी भाग या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कमी असलेलं आपल्याला दिसतं। मग या ठिकाणी ग्रामीण भागाची तुलना करता अर्बन भागामध्ये जे काही तापमानाची तीव्रता अधिक असते किंवा तापमान जास्त असते, हा जो प्रभाव आहे या प्रभावालाच या ठिकाणी आपण अर्बन हीट आयलंड इफेक्ट असं म्हणतो। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे याचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात असणारे जे काही जास्त तापमान आहे याला या ठिकाणी आपण अर्बन हीट्स आयलंड असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 4 पाहूया। भारतात केव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जेव्हा मैदानी भागामध्ये जे काही टेम्परेचर आहे ते 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक जातं आणि डोंगराळ भागामध्ये हे टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक जाते, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतामध्ये उष्णतेची लाट आली आहे, हीट वेव्ह आली आहे असं घोषित केलं जातं। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक आपला 4 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी। अशा प्रकारचे हीट वेव्ह संदर्भात आपल्या समोर प्रश्न असलेले दिसतात। पुढे या ठिकाणी जी काही हीट वेव्ह आहे किंवा ज्याला आपण उष्णतेची लाट म्हणतो त्या संदर्भात महत्त्वपूर्ण फॅक्ट ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नेमकं हीट वेव्ह आपण कशाला म्हणतो। जेव्हा जे काही तापमान आहे एका पर्टिक्युलर कालावधीमध्ये त्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधिक वाढ होताना आपल्याला दिसते, तेव्हा या ठिकाणी आपण हीट वेव्ह आली आहे असं आपण म्हणतो। मग भारतामध्ये काही क्रायटेरिया ठरवण्यात आले आहेत, त्या क्रायटेरियाच्या अंतर्गत या ठिकाणी हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट या ठिकाणी घोषित केली जाते। तर मैदानी भागामध्ये जेव्हा कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक होते तेव्हा आपण म्हणतो की मैदानी भागामध्ये उष्णतेची लाट आली आहे। परंतु डोंगराळ भागामध्ये जेव्हा तापमानामध्ये 30 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिकची वाढ होताना आपल्याला दिसते, तेव्हा या ठिकाणी आपण डोंगराळ भागामध्ये हीट वेव्ह आलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो। म्हणजे प्रदेशानुसार जे काही तापमान आहे आणि त्यामध्ये होणारी जी काही वाढ आहे ती या ठिकाणी भारतामध्ये हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट घोषित करण्यासाठी आधारभूत म्हणून या ठिकाणी घेतली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारतामध्ये ज्या काही हीट वेव्ह येतात, उष्णतेच्या लाटा येतात, त्या संदर्भात इशारा आणि घोषणा कोणाकडून केली जाते किंवा कोणत्या संस्थेकडून केली जाते, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील भारतीय हवामान विभाग, ज्याला की आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो। या भारतीय हवामान खात्याकडून किंवा विभागाकडून या ठिकाणी भारतामधील उष्णतेची लाट किंवा त्या संदर्भात ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा केल्या जातात। IMD कडून या ठिकाणी उष्णतेच्या लाटा संदर्भात ज्या काही घोषणा आहेत किंवा वॉर्निंग्स आहेत ते देण्यासाठी काही कलर कोडेड अलर्ट या ठिकाणी जारी केले आहेत, ज्यामध्ये आपण पिवळा रंग, नारंगी रंग आणि लाल रंगाचा या ठिकाणी उपयोग करत असतो। पिवळ्या रंगाचा अर्थ या ठिकाणी आहे की जी काही उष्णतेची लाट आहे ती मॉडरेट आहे। नारंगी रंगाचा अर्थ असा होतो की उष्णतेची लाट सध्या आलेली आहे परंतु ती जास्त
परिणामकारक नाहीये आणि लाल रंगाचा अर्थ या ठिकाणी असा होतो की उष्णतेची लाट आलेली आहे जी की खूपच तीव्र आहे। आता तुम्ही काय करायचे, घराच्या बाहेर कामाशिवाय निघायचं नाहीये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी अर्थ होताना आपल्याला दिसतो। सर्वाधिक हीट वेव्ह खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये येतात असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर उन्हाळ्यामध्ये खास करून एप्रिल ते जून दरम्यानचा हा जो मान्सून पूर्व कालावधी असतो, या कालावधीमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त उष्णतेच्या लाटा येताना आपल्याला दिसतात। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। उष्णतेच्या लाटेमुळे आपल्या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य कोणते आहेत असाही प्रश्न येऊ शकतो। त्यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, आपला महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ही 4 राज्य प्रामुख्याने तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजेत। या 4 राज्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हीट वेव्हमुळे किंवा उष्णतेच्या लाटेमुळे जे काही आजार होतात किंवा त्या संबंधीचे काही आजार आहेत त्यामध्ये उष्माघात होऊ शकतो। त्याचबरोबर निर्जलीकरण म्हणजे शरीरामधून जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं आणि उष्मामुळे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला थकवाही जाणू शकतो। अशा प्रकारचे काही गंभीर आजार किंवा आजार या ठिकाणी तुम्हाला उष्णतेच्या लाटेमुळे होऊ शकतात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अलीकडील काळामध्ये जर आपण विचार केला तर हवामान बदलामुळे जी काही हीट वेव्ह आहेत यांची वारंवारिता म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी आहे आणि तीव्रता यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। वारंवारिता म्हणजे पुन्हा पुन्हा जास्त वेळेस हीट वेव्ह येणे याला आपण वारंवारिता म्हणतो आणि तीव्रता म्हणजे ती जास्त अधिक तीव्र बनणे। अशा प्रकारचे जे काही बदल आहेत अलीकडील काळामध्ये उष्णतेच्या लाटेमध्ये झालेले दिसतात, त्याचे मुख्य कारण या ठिकाणी होणारा हवामान बदल आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचा या ठिकाणी जर आपण भेदभाव केला तर ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये हीट वेव्ह किंवा उष्णतेच्या लाटेची जी काही तीव्रता आहे ती अधिक असते आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही हीट आयलँड इफेक्ट आहे किंवा अर्बन हीट आयलँड इफेक्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला कारणीभूत असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जी काही हीट वेव्ह आहे त्या संदर्भात माहिती घेतली। पुढे या ठिकाणी आपण कॅटल इयरिंग टॅग या संदर्भात न्यूज आहे ती न्यूज पाहणार आहोत। आजपासून राज्यात पशूंसाठी इयर टॅगिंग बंधनकारक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 9 वर तुम्हाला दिसून जाईल। त्या ठिकाणी जे काही पशु आहेत पशुची गणना करण्यासाठी किंवा आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये पशुची संख्या किती आहे हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी इयर टॅगिंग ही जी तंत्रज्ञान आहे ते खूपच उपयोगी असलेलं दिसतं आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते आहे। इयर टॅगिंगवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। गुरांना इयर टॅगिंग लावण्याचा मुख्य उद्देश काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला बेसिक प्रश्न आहे। तर या ठिकाणी एक पर्टिक्युलर गुर आहे किंवा एक पर्टिक्युलर जनावर आहे याची तुम्हाला ओळख करण्यासाठी आणि ते जनावर कोठे आहे याचा मागोवा घेण्यासाठी किंवा त्याची माहिती काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कॅटल इयर टॅगिंगचा उपयोग होतो। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, वैयक्तिक प्राण्यांची ओळख आणि त्यांचा मागोवा घेणे हे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी इयर टॅगिंगचं असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणती संस्था राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे ज्यामध्ये इयर टॅगिंगचा समावेश आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान आहे याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयावर असलेली आपल्याला दिसते। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पुढे या ठिकाणी आपण जे काही कॅटल इयर टॅगिंग आहे त्या संदर्भात जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टची या ठिकाणी थोडक्यात चर्चा करूया। तर सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की कॅटल इयर टॅगिंग काय आहे। साईडला तुम्ही पिक्चर पाहू शकता की अशा प्रकारे जी काही जनावरे असतात त्या जनावरांच्या कानामध्ये अशा प्रकारचे जे काही आपण टॅग या ठिकाणी लटकवले आहेत आणि या ठिकाणी एक क्रमांक तुम्हाला दिसतोय यालाच या ठिकाणी आपण कॅटल इयर टॅगिंग असे म्हणतो। ज्या प्रकारे आपल्याकडे आधार कार्ड आहे आणि त्या आधार कार्डचा जो काही आपला नंबर आहे अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी कॅटल इयर टॅगिंग आणि त्यावर असणारा जो काही नंबर आहे तो या ठिकाणी तुमची ओळख या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी या नंबरवरती हे जे जनावर आहे या जनावराविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी स्टोअर असते। जेव्हा केव्हा तुम्ही कम्प्युटरमध्ये हा नंबर टाईप कराल तर त्या माध्यमातून तुम्ही हे जनावर कोठे आहे आणि त्या संदर्भात जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला त्या ठिकाणी भेटण्यास मदत होते। तर कॅटल इयर टॅगिंग काय आहे तर ते एक वैयक्तिक प्राण्यांची जी काही ओळख आहे ती ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना ट्रॅक करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धती आहे, एक तंत्रज्ञान आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। इयर टॅगिंग मध्ये सामान्यतः प्रत्येक
प्राण्यांसाठी एक ओळख क्रमांक असतो। हा ओळख क्रमांक तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे, याविषयी तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचे आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचे आहे। संबंधित मंत्रालय कोणते आहे तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हे या ठिकाणी कॅटल इयर टॅगिंगशी संबंधित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी वापरात आणले गेलेले जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आहे RFID, ज्याला की आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन असं म्हणतो। रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून या ठिकाणी जे काही आपण ओळख पटवती करतो त्याला या ठिकाणी आपण RFID असं म्हणतो किंवा RFID तंत्रज्ञान असं म्हणतो। भारतातील पशु आधार योजनेचा जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे प्रत्येक गुरांसाठी एक वेगळा ओळख क्रमांक या ठिकाणी निर्माण करणे आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी कॅटल इयरिंग टॅगिंग संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून अलीकडील काळामध्ये जाहीर झालेले आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी एक अभियान आहे ज्याचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान। यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे जे काही इयर टॅग्स आहेत यांचा जो काही रंग आहे तो रंग या ठिकाणी पिवळा असतो आणि अशा प्रकारचे प्रश्न MPSCने विचारलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। याला स्टार करा किंवा याला अंडरलाईन करून घेऊ तुम्ही शकताय। त्याचबरोबर उपयोग काय आहे तर उत्तम प्रकारे या ठिकाणी जे काही जनावरांमधील आजार आहेत त्या आजारांचे या ठिकाणी आपण व्यवस्थापन करू शकतो आणि त्याचबरोबर जनावरांमध्ये ज्या काही प्रजनन पद्धती आहेत त्या प्रजनन पद्धती व्यवस्थित प्रकारे पार पाडण्यासाठी ही या ठिकाणी आपल्याला मदत होऊ शकते। परंतु या ठिकाणी या पद्धतीचा एक तोटा असलेला आपल्याला दिसतो। जर या ठिकाणी आपण इयर टॅगिंग व्यवस्थित प्रकारे जाणकार व्यक्तीच्या हातून जर केले नाही तर या ठिकाणी जनावरांमध्ये संसर्ग होण्याची किंवा संक्रमण होण्याची शक्यता असू शकते। हा तोटा या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला योग्य प्रशिक्षित व्यक्तीकडून या ठिकाणी जनावरांच्या कानामध्ये अशा प्रकारच्या इयर टॅगिंग करून घेणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि ज्या काही आपल्या डिस्कशनच्या PDF आहेत त्या PDF या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।